तुम्ही जो आता प्रेमीमध्ये दीपावलीचा व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आणि तुम्ही पण तुमच्या स्वतःच्या शिवाय व्हिडिओ आहे तो क्रिएट करू शकता। तुम्हा सर्वांना हॅपी दीपावली। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचा फोटो इथे सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। ठीक आहे, फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचा एक ऑप्शन म्हणजे थोडं स्क्रोल केल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं, 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून 2 बटन हा फोटो सेट करायचा आहे। ठीक आहे, एकदा इथून परफेक्ट सेट करून घ्यायचा आहे। सेट झाल्यानंतर आता आपल्या सिंपली ह्याच फोटोच्या पहिल्यांदा यायचं आहे आणि इथं ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपण तुम्हाला एक व्हिडिओ दिल तो तुम्हाला ते सिलेक्ट करायचं, त्यामध्ये सॉन्ग असेल, इथून तो व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल। सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू, ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता आपल्या सिंपली काय करायचं, पहिल्यांदा व्हिडिओचं यायचं आहे आणि इथून तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगमध्ये किंवा इथे तुम्हाला ना मोशनच्या ऑप्शनमध्ये ना ब्लरचा इफेक्ट मिळून जाईल, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायची, लेंथ जेवढा हा फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून ब्लर आहे ते 100 नेऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता हे झाल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं, ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला आता सिंपली हा जो फोटो असेल इथून ॲड करायचा। पुन्हा फोटो ॲड केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करून रिमूव्ह इमेजचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बॅकग्राऊंड इथून रिमूव्ह करून घ्यायचं आहे। बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि स्ट्रोक पण आपण इथून देऊन घेऊया अशा पाहिजे। ठीक आहे, इथून हा स्ट्रोक देऊया आणि इथून कलर आपण व्हाईट ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथून बॅक करूया। आता आपले ते ना त्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर शेवटला एक मास्कचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, हॉरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे। अशा वेळी तुमचं म्हणजे एक लाईन येऊन जाईल, ही लाईन आल्यानंतर अशा वेळी खाली आणायची आणि हा एरो आहे तो थोडा ओढायचा आहे। ठीक आहे, नॉर्मल। त्याच्यानंतर अशा वेळी इथून इफेक्ट मिळून जाईल फेडचा, इथून त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा, ह्याच्या फोटोची लेंथ तसे जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा वेळी। ठीक आहे, नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली पुन्हा पहिल्यांदा थांबायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, हॅपी दीपावलीचं हे जे PNG असेल इथून ॲड करायचं अशा वेळी इथपर्यंत। त्याच्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ आहे ना आपल्याला सिम्पली शेवटपर्यंत न्यायची। ओके, अशा प्रकारे आहे। आता हे झाल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू, हे आपण आहे ना हे PNGतून ॲड करा, ह्याची लेंथ आपल्याला वरती न्यायची अशा वेळी। ठीक आहे, वरती इथपर्यंत नेऊया, अजून इथून परफेक्ट सेट करूया। ओके, बस इथपर्यंत। त्याच्यानंतर ह्या PNGची लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची। ठीक आहे, अशा प्रकारे आहे। हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, पुन्हा ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण तुम्हाला आहे ना 6 PNG दिले आहे। ठीक आहे, त्याच्यातलं पहिले इथून PNG ॲड करायचं आहे आणि ह्या PNGची लेंथ आपल्याला आहे ना म्हणजे लिरिक्स आहे या सॉन्गचं, तर ते कुठपर्यंत येते बघायचं आहे। तर आपल्या इथपर्यंत येते, इथून ह्याची लेंथ कमी करूया आणि पुन्हा रिप्लेसवरती जाऊन तेच PNGतून ॲड करूया। ठीक आहे, अशा बाय म्हणजे इथून परफेक्ट बसून जाईल। आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा फोटो आपला आहे ना फोटोच्या डोक्याच्या वरच येते, तर खाली घेऊया अशा बाय थोडं हा फोटो। ओके, इथून परफेक्ट झालं आहे। हे PNG पण आपलं बसले आणि हे पण आपल्याला थोडं दिवे खाली घेऊया। त्याच्यानंतर हे PNGतून परफेक्ट बसल्यानंतर आता आपल्या सिम्पली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं, इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, फेड इनचं इथून सिलेक्ट करायचं आहे, तिथे आपण सिलेक्ट करूया अशा बाय बरोबर चिन्हावरती क्लिक करूया आणि आता हेच PNGवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता दुसरं PNGचं कुठपर्यंत लेंथ येते बघायचं, लिरिक्स सॉन्गचं। ठीक आहे, तर आपले इथपर्यंत येत आहे, थोडं वाढवूया आणि पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNGतून ॲड करायचं आहे। अशा प्रकारे पुढचे जे 4 PNG असतील ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे। हे PNGतून तुम्ही ॲड केल्यानंतर आता सिम्पली आपल्या पहिल्यांदा थांबायचे आणि इथं तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं। लाईटच्या ऑप्शनमध्ये यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, पिंक ब्लिंक्स, इथून सिलेक्ट करा, अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल संपूर्ण न्यायची, जेवढा व्हिडिओ आहे तेवढा अशा वेळी। ठीक आहे, नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, इंटेन्सिटी 15 नाही 25 ठेवा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, ऑल व्हिडिओचा जो बॉक्स असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता पुन्हा आपल्या पहिल्यांदा थांबायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येतो हा डिस्टोर्शनचा ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, रिपील, इथून सिलेक्ट करा अशा वगैरे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा, ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जेवढा हा फोटो असेल पहिलं तेवढी ठेवायची, म्हणजे जेवढा व्हिडिओ आहे तेवढा। ठीक आहे, त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, हे पहिलं 0 करायचं, ब्लर पण 0 करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, ऑल व्हिडिओचा जो बॉक्स असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथून आपला हा व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल। तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।